नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक शब्दमत न्यूज। आज आपण मस्तनपूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये आणि या भागामध्ये आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक इथं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ इथं उन्हामध्ये ते बसले होते। आपण त्यांना पाहिल्यानंतर असं मनात आलं का कधीतरी आपण पण असंच बसणार आहे, पण आपल्यासोबत या भागातले काय विकास कामं थांबलेले, काय काय काम करावं लागत, आता महानगरपालिका प्रशासनाने या भागात काय विकास कामं केले आणि लोकप्रतिनिधी आमदार खासदारांनी काय काम केले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहे, काका काय सांगणार या भागामध्ये काय काय विकास कामं झालेली आहे आणि काय कामं व्हायला पाहिजे? विकास काम पूर्वी समजा 20-25 वर्षाच्या अगोदर तर नव्हते समजा एवढे काही। त्याच्यानंतर जेव्हा काही नगरसेवक आले, आमच्या गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, आमचे माजी नगरसेवक होऊन गेले राजू शिंदे आहेत, श्रीरंग ससने साहेब आहेत, इतर कार्यकर्ते अजून जे आहेत, यांच्या प्रयत्नाने आणि आमच्या नगरसेवकाच्या प्रयत्नाने जवळपास 90% कामं तर पूर्ण झालेलेच आहेत। छोटे मोठे काम चालूच असतात, थोडे पेंडिंग मध्ये असतात, होतच राहतील। बाकीचे सर्व काही नेमकं आता काय काम राहिलेले जे व्हायला पाहिजे? पाण्याची सुविधा म्हणजे असे की आता कदाचित महानगरपालिकेत नगरसेवक नाही, प्रशासकच चालू आहे। प्रशासन 10 वर्षांचं चालू असल्यामुळं मग आता ते बाकी नगरसेवकचं तर किंवा कार्यकर्त्याचे काही जे तक्रारी कंप्लेंट आहेत ते घेत नाहीत, समजा घेणारे कोणी नाहीत। मग अशामुळे पाण्याची अडी अडचण आहे, 10 ते 12 दिवसाला कधी कधी पाणी येतच आहे। आणि बाकीच्या सगळ्या सुविधा झालेल्या आहेत जवळपास आमच्या वार्डामध्ये। माझं नाव किसन गणराज। सर काय सांगणार? सर काय सांगणार? आज तुम्ही ज्येष्ठ नागरिक झाले, सर्व मुलं पाहत आहेत तुम्हाला आणि या भागातले तुम्ही करते धरते, तुमच्याकडे सर्वांचं लक्ष असतात, कारण काही असलं तर सगळे येऊन ठराविक कार्यक्रम घ्यायचा असला तर सर्व सामाजिक लोक येऊन इथं चर्चा केल्यानंतर तेच काम होतं। पण आपल्या वार्डामध्ये म्हणतात का 90% काम झालेले, 10% काम काय असे जे व्हायला पाहिजे? हुकून चुकून जे राहिलं असेल ते होत राहतील। थोडं पुढे हुकून चुकून जे राहिले असतील ते होतीलच। नाही, काय काम आहे तुमच्या मनातलं जे आता तुमचा आता रस्ते तर झालेलेच आहेत। पाणी कधी कधी 15 दिवसाला येतं, तर 8 दिवसाला पाणी पाहिजे आम्हाला। 8 दिवसाला परत पाण्याचं टाकीचं काम चालू आहे अनेक वर्षापासून। आता तुमच्या भागातल्या पाण्याची टाकी झालं काम? नाही, आमची होती पाण्याची टाकी ती पडली। पाण्याची टाकीच कुठे चालू आता काय माहित नाही कुठे येतं, काय आम्हाला माहित नाही। अच्छा, बरं आता या भागातले आणखी ड्रेनेज लाईन, रस्ते, लाईट लाईनची सगळी सुविधा आहे। शाळा आहे का? शाळा बी आहे समोर। अच्छा, काय नाव तुमचं? आसरबा भालेराव। हो, काय सांगणार तुम्ही? या भागातले युवक आहे आणि अनेक काम असतात महानगरपालिकेमध्ये, काम असतात, तर ते काम कोणते असे मनातले जे आता तुम्हाला वाटतं का आता हे काम राहिलेलं व्हायला पाहिजे? नाही, मुळात मसनतपूर मध्ये कुठल्याही प्रकारचं काम शिल्लक राहिलेलं नाहीये। महानगरपालिका अंतर्गत कुठल्याही प्रकारचं काम नाहीये। जे काही थोडंसं काम आता म्हणजे 10 वर्षापासून जे काही कामं झाले नाहीत नगरसेवक नसल्यामुळे, तर थोडेफार किरकोळ कामं बाकी आहेत, तर ते पूर्ण होतील। आता प्रभाग मोठा झालेला आहे, 42,000 मतदार या प्रभागामध्ये। मिसरवाडी पासून हिनानगर, मसनतपूर, बिरीजवाडी असा भाग आलेला आहे। आतला याच्यामध्ये आता 4 नगरसेवक उभे राहणार आहे आणि विकास कामं कसं करता येईल ते निवडून कोणाला द्यायला पाहिजे, कसं लोकप्रतिनिधी पाहिजे आपल्या भागात? आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये मला म्हणजे माझ्या इच्छेनुसार तरी भारतीय जनता पार्टीचे प्रभागात 4 नगरसेवक निवडून आले पाहिजे, जेणेकरून विकास करता येईल। कारण की वरती सत्तेत भाजप आहेत, महाराष्ट्रात भाजपात आहे आणि महानगरपालिकावर भाजपच राहतील। त्याने बरेचसे कामं 100% कामं हे पूर्ण प्रभागात होईल। बरं, आता या भागामध्ये MIDC फार मोठी MIDC पण आहे। या तुमच्या वार्डातले जो युवक आहे त्यांच्या हाताला रोजगार भेटलेला आहे? हो, काहींना आहे, काहींना चंद्राला, आता नवीन कंपन्या येत आहेत चंद्राला भरपूर, तर किमान
2-5 हजार लोकांना रोजगार मिळेल. एमआयडीसी चांगल्या पद्धतीने आणखी सुंदर आणि आणखीन कंपन्या कधी आल्या तर रोजगार भेटेल का मुलांना? नक्कीच भेटेल, असा प्रयत्न करायला पाहिजे सरकारने. आपलं नाव? सचिन मिसाळ, भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा अध्यक्ष अनुसूचित मोर्चा. भाऊ काय सांगणार आहात? तुम्ही नेहमी आंदोलन उपोषण करत असतात, तर या भागामध्ये काय कामं राहिलेली आहेत, काय व्हायला पाहिजे? अशोकनगर मसनतपूर हा जो मतदारसंघ आहे हा पहिलेचा 38चा मतदारसंघ आहे. इथं सतत भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक राहिलेला आहे आणि ह्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकामध्ये आणि हा जो पूर्व मतदारसंघ आहे हा पण आता भाजपच्या ताब्यात आहे गेल्या 15 ते 14-15 वर्षापासून. पण आमचं जे अशोकनगर मसनतपूर आहे हे MIDC मध्ये असल्यामुळे इथं प्रदूषणाचा फार मोठा पगडा आहे. आणि विकासाच्या जर बोलले आपण तर सिमेंटचे रोड झाले, पण सिमेंटचे रोड करीत असताना जी ड्रेनेज लाईन होती आमची ती ड्रेनेज लाईन तशीच ठेवली आणि सगळे चंबर हे तुडुंब भरलेले आहेत. काहीचे टॉयलेट, काहीचे जे संडास रोड पेक्षा वरती आहेत तर त्यांना त्रास होत नाही, पण ज्यांचे संडास रोड पेक्षा खाली आहे कारण रोड होते तिथून 1.5 फूट 2 फूट उंच गेले, त्यामुळे काही जुन्या लोकांचे संडास ते खाली गेले, त्यांचे चंबर खाली गेले, तर त्यांच्या घरामध्ये वाड्यामध्ये आजही पाणी शिरतंय. त्यावेळेस ते रोडचं काम होत असताना जर ड्रेनेज लाईनचं काम केलं असतं, नवीन पाईपलाईन किंवा नवीन चेंबर टाकले असते तर तो प्रॉब्लेम आला नसता. राहिला पाण्याचा प्रश्न तर इथं 12 ते 13 दिवसाला पाणी येतं. शहरातल्या काही भागामध्ये 7-8 दिवसाला पाणी येतं, नियमित पाणी येतं. तर आमच्याकडे पाणी 12 ते 13 दिवसाला येतं. आणि आमचा जो मतदारसंघ आहे हा कष्टकऱ्यांचा आहे, कारखान्यात काम करणारे, बांधकाम करणारे, पेंटर, मजूर लोकांचा आहे, तर त्यांना रोजगार बुडून ते पाणी भरायसाठी थांबावं लागतं. बरं, आता नवीन जे पाणी टाकीचं काम झालेलं आहे आणि जे आता नवीन जी कंपनी आलेली आहे ड्रेनेज लाईनचं सर्वच भागामध्ये काम चालू आहे, तर ती कंपनीने तर काम चालू केलं नाही आपल्या भागामध्ये? आमच्या इकडं त्यांचं आणि काम चालू नाहीये. आमची जी जुनी टाकी होती ती फार मोडकलीस आली होती, म्हणजे कदाचित ते कोणाच्या जरी घरावर पडली असेल, ती टाकी पाडण्यासाठी मी महापालिकेकडे निवेदन देऊन ती टाकी नष्ट करायला लावली आणि त्याच्यामुळे दुर्घटना ही टळली. आणि शाळेच्या जवळच होती, तर ती टाकी पाडल्याच्या नंतर चौधरी कॉलनीकडून आमच्या त्या 2-3 गल्ल्याला पाणी त्यांनी पुरवठा केलेला आहे, पण त्याच्यामुळे ते काही भागत नाही, पाणी काही प्रत्येकाला मिळत नाही आणि सगळ्याच्या घरावर काही प्लास्टिकच्या टाक्या नाही की ज्या भरून ठेवल्या जातील. बरं, या प्रभाग 9 मध्ये आता दलित मुसलमानाचे जास्त मतदान आहे. या प्रभागामध्ये आता चार वाड आलेले आहे. मिसरवाडी पासून कॅम्ब्रिज पर्यंत हा मोठा प्रभाग आहे. यामध्ये काय विकास कामं व्हायला पाहिजे आणखी? आता जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा आमदार इथं पडत नाही तोपर्यंत या प्रभागाचा विकास होत नाही. कारण जो आमदार आहे त्याचंच या भागाकडे लक्ष नाही, पण त्या आमदाराला निवडून आणण्यासाठी त्यांचे जे कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक किंवा आजी माजी पदाधिकारी हे फक्त भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्यासाठी धडपड करतात, बाकी ते 5 वर्ष कुठंच दिसत नाहीत. त्यामुळं आमच्या ह्या भागातून भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आणि आमदार सुद्धा निवडून जोपर्यंत येणार नाही, दुसऱ्या पक्षाचा म्हणजेच वंचित बहुजन आघाडी असेल, काँग्रेस असेल, या पक्षाचा जोपर्यंत तिथं नगरसेवक आमदार होणार नाही तोपर्यंत आमच्या प्रभागाचा विकास होणार नाही. हो, काय सांगणार तुमच्या पक्षावर आलेला? आमच्या पक्षात तुमच्या पक्षाने काय विकास काम केली हे चर्चा आहे, व्यक्तिगत घ्यायचं नाही याला. मी सांगितल्यापेक्षा तुम्ही स्वतः जर समजा मसनतपूर मध्ये 2-4 गल्ल्यात म्हणजे पूर्ण मसनतपूर वर फिरले तर तुम्हाला समजून जाईल विकास कामं भरपूर झालेले आहेत. आमदार सावे साहेबांच्या निधीतून भरपूर कामं इथं झालेले आहेत. रोड, लाईट, नळ, शाळा आणि म्हणजे सभागृह, बुद्धविहार, सर्व प्रकारच्या सुविधा आम्हाला मिळतात. फक्त प्रश्न पाण्याचा आहे, तो जानेवारी महिन्यानंतर पाण्याचा प्रश्नही संपून जाईल. नारेगाव मध्ये, मिसरवाडीमध्ये आणि हिनानगर मध्ये अद्याप रस्त्याने ड्रेनेज लाईनचे कामं चालू आहे, पण आपल्याकडून जनतेला अपेक्षा आहे सरकार आपली 100% सगळीकडे लक्ष देतील, प्रॉपर लक्ष देतील आणि नक्कीच येणाऱ्या काळात संपूर्ण प्रभागामध्ये म्हणा किंवा जिथं जिथं सोयी सुविधा नाही आहेत तिथं संपूर्णपणे करण्यात येईल. हो, काय सांगणार तुम्ही कधी नगरसेवक झाले, पहिलं काम कोणतं असतं? मी जर नगरसेवक झालो तर सगळ्यात प्रथम इथं गार्डन, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डात गार्डन राहील आणि ते गार्डन असं नाही राहणार. हे बघा या गार्डनची दशा कशी,
हे गार्डन नाहीये, हे काही महापालिकेचं नाहीये किंवा शासकीय नाहीये, हे स्वतः राजू शिंदेच्या मालकीचं आहे. आणि त्याच्यामुळे इथं लोक थांबतात की मैदान आहे म्हणून. पण हे जर महापालिकेच्या मालकीचं असतं किंवा शासकीय असतं तर आपण शासनाला भांडून इथं सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या असत्या. पण ते आपल्याला करता येत नाही, कारण ते त्यांच्या स्वखर्चातून हे झालेलं आहे. तर मी नगरसेवक झालो तर शासनाकडून भव्य दिव्य असं गार्डन इथं घेईल आणि पाणी जे तर 3 दिवसाला पिण्याचं पाणी आणि ते पण शुद्ध पाणी देईल. आता बघा, जर तुम्ही गेले तर तिकडे कॉर्पोरेशनचं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनचं कंपाऊंड वॉल आहे. तर त्या कंपाऊंड वॉलच्या भिंतीतून पाणी येतं. म्हणजे एक जादू जर तुम्हाला बघायची असेल तर जेव्हा पाणी सुटणं मी तुम्हाला बोलवून घेईन, त्या कंपाऊंड वॉलच्या भिंतीमधून पाणी येतं. आदरणीय आमचे तरुण तडफदार जे नेते आहेत सचिन मिसाळ यांच्या घरासमोरच ते, आणि त्यांनी सुद्धा 1000 वेळा बघितलंय, त्यांच्या घरात तिथूनच पाणी येतं. ते पाणी कंपाऊंड वॉलच्या भिंतीतून आणि रोड मधून वाहतं की जोपर्यंत 1000 लिटर पाणी तिथं वाया जातं. आणि मग मला सांगा की इथल्या लोकांचं आरोग्य कसं दुरुस्त राहील. आपलं नाव? मी श्रीरंग ससाने, मी एक कार्यकर्ता आहे. हे होते आपल्या मस्तनपुरीत ते रहिवासी, इथले काही पदाधिकारी पक्षाचे आणि इच्छुक उमेदवार पण आहे. कारण या भागामध्ये जी समस्या आहे त्यांनी मांडलेली. आपण 5 शब्दामत न्यूज चॅनल. धन्यवाद. तर जी शाळा आहे महानगरपालिकेची एक प्रायव्हेट शाळा आहे, ती तुम्ही तक्रार केली त्याची? मुलाला जागा पुरत नाही शाळेमध्ये एक. अच्छा. दुसरी गोष्ट तिथे शिक्षक कमी आहेत शाळेमध्ये. तर ते शिक्षकची बराबरी करावं. एका शिक्षकाला जास्त 20-20 मुलं द्यावं वापरायला. किती मुलं आहे आता? 30-40 मुलं द्या एका मास्तरकडे. मग ते कसं शाळेत? बरं, तुम्ही तक्रार काय केली ते महानगर? तक्रार की हे तिथं टाकी पाडी, तिथं म्हणे वर्ग वाढायचे म्हणे. अच्छा, खोल्या वाढायचे. हा, खोल्या वाढल्यानंतर मुलं आणि शिक्षक वाढावं लागणार हा, अशी तक्रार आहे अशी तक्रार. आता काय वाढलं पाहिजे शाळेत ते सांगा. आता वर्ग वाढले पाहिजे, शिक्षक वाढले पाहिजे. म्हणजे शाळेचा दर्जा आता ढसळलेला आहे. हा, शिक्षक पुरत नाही शाळेला. किती विद्यार्थी टोटल आपल्या शाळेत? जवळ किती असतील? 1000. आणि खोल्या किती? बोलले सगळ्याला सेम आहे. शाळा काही दुपारून काही सकाळून भरते, शाळेचा काही प्रॉब्लेम नाही. पण काही शिक्षक शाळेमध्ये राजकारण करीत होते, त्या शिक्षकाचे आम्ही बदल्या करू म्हणून आग्रह केला. ते शिक्षक बदली झाल्यामुळे इथले काही राजकीय पुढाऱ्याच्या पोटात दुखलं आणि मग त्यांनी त्याला वापस आणण्यासाठी परिकष्टा केली. बरोबर सचिन? परिकष्टा केली आणि मग तो वाद आहे. आता ह्यो शाळेचा ड्रेस आहे आता भेटलेला. या शाळेच्या ड्रेसची क्वालिटी बघा, याच्यामध्ये इतका म्हणजे भोंगळ कारभार झालेला आहे. आता कोणी नगरसेवक नाहीये, प्रशासन आहे. आम्ही कोणत्या नगरसेवकाच्या विरोधात बोलत नाही. आयुक्त जे पांढरे साहेब त्यांनी आणि परस्पर मुख्याध्यापकांनी मिळून याची गणवेश पर्सनल कॉन्ट्रॅक्टर करून 40 लाख रुपयाचा म्हणजे या वर्षीचा काम होतं. शर्टचं, पॅन्टचं, त्याची क्वालिटी तुम्ही बघा. आणि काही शाळेमध्ये आणि हे बघा, घेतलेले नाही ड्रेस मुख्याध्यापकांनी. इथल्या मुख्याध्यापकांना बळजबरी घ्यावं लागले. बरं, जे एजन्सीला दिलेलं आहे ते काम, ते एजन्सीने ते बोगस काम केलं का? पूर्णपणे बोगस काम आहे. तुम्ही क्वालिटी चेक करू शकता आज बी बघा. आणि त्याच्या पण नाही ना. चिकलठाणा, मुकुंदवाडी, नारेगाव अशा अनेक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हे ड्रेस शाळेवाल्यांना घेतलेले मुख्याध्यापकांनी. डायरेक्टली तक्रार आयुक्त साहेबांना केलेली आहे की ड्रेस पूर्णपणे मटेरियल खराब आलेलं आहे, लो क्वालिटी आहे. त्यासाठी काही मुख्याध्यापकांनी वरती कंप्लेंट पण केलेली आहे. बरं, त्याची चौकशी झाली नाही? त्याची चौकशी काय आता ते घेऊन असेल काही, त्यामुळे पांढरे साहेब काय म्हणाले उपायुक्त? पांढरे साहेब फोन नाही उचलत. पांढरे साहेबांना 2दा फोन केला मी. आता तुम्ही आयुक्ताकडे तक्रार करणार? परत जाणार आहे. त्या माणसाला काढायचं कारण एवढं झालं. शिक्षक नाही इकडे कमी पडे. शिक्षक येतील ना. तुम्ही आता पत्रकार आले म्हणून सांगायला लागले. ह्याच्या अगोदर काऊन नाही सांगितलं तुम्ही? तुम्ही ध्यान हे बोलणं करा. हो गणराज, हे बोलणं बरोबर आहे का? बरोबर सांगा हो तुम्ही. नाही, तुम्ही सांगा ना. तुम्ही कोणाला सांगितलं आतापर्यंत? आपलं काही बघा, त्यांना माहिती आहे ना.